नमस्कार, मी स्वाती गोडसे. टाइम टीव्ही महाराष्ट्र न्यूज बुलेटिन्स मध्ये आपलं स्वागत. पाहूयात सविस्तर वृत्त. आणि या न्यूज बुलेटिन्स मध्ये सर्वात प्रथम बातमी आहे मुंबईची. मुंबईच्या बांद्रामधील एका स्कूल बसला होणारा भीषण अपघात सुदैवाने न झाल्याने एक खूप मोठी दुर्घटना टळली आहे. मुंबईतील बांद्रा परिसरातील एका स्कूल बसचा अपघात सुदैवाने न झाल्याने एक खूप मोठी दुर्घटना इथे होऊ शकली नाही. आपण बघत असलेल्या बसच्या एकंदर परिस्थितीवरून तुम्ही अंदाज लावू शकता की ही दुर्घटना झाली असती तर किती मोठी भीषण झाली असती. बांद्राच्या नरगिस दत्त रोडवरती ही घटना घडली आहे. आर्य विद्या मंदिर स्कूलच्या मुलांची संध्याकाळची सुट्टी झाल्यानंतर MH03 N956 नंबरची ही बस शाळेतील 10 मुलांना घेऊन त्यांच्या घरी सोडवण्यासाठी चालली होती. मात्र बांद्रावरून नरगिस दत्त रोडवरती चढत असलेल्या या बसचे ब्रेक अचानक फेल झाले आणि ही बस पुढे जाण्याऐवजी चढाच्या रस्त्यावरून मागे येऊ लागली. या बस चालकाच्या लाख प्रयत्नानंतर देखील ही बस जेव्हा थांबू शकली नाही त्यावेळी या बस चालकाने या बसला एका इमारतीच्या दुभाजकामध्ये घेऊन तिथे असलेल्या एका भक्कम झाडाला आणि विजेच्या खांबाला ही बस नेऊन थांबवली, ज्यामुळे एक खूप मोठा भीषण अपघात होता होता वाचला आहे. आगे जा रहे थे, इसके बाद गाड़ी इधर नहीं थी, इसके बाद ये झाड़ के ड्राइवर ने देखा झाड़ है, इसके लिए पाछे ले आके लगा दिया. कितने बच्चे थे जब ये 10 बच्चे थे. उन लोगों को निकाला कितना बच्चा घायल हुआ? हाँ, घायल तो नहीं हुआ लेकिन यही लोग ने निकाला. उसके बाद दूसरा बस मंगाया, दूसरे बस से तो बच्चे लोग को कर भेजा. क्या ड्राइवर पिया हुआ था? नहीं, ड्राइवर तो पिया नहीं है. ड्राइवर को सब लोग जो देखे बोले कि अच्छा काम किया जो कि बचाया बच्चा. मुंबईमधील मालवणीमध्ये काल रात्री एका अज्ञात तरुणाची दगडाने ठेचून अत्यंत निर्घृणपणे हत्या करण्यात आली. या घटनेने संपूर्ण परिसरात सध्या खळबळ माजली आहे. काल रात्रीची एक भयानक घटना प्रत्येक माणसाच्या हृदयाला हेलावून टाकेल अशी घडलेली धक्कादायक घटना. मुंबईतील मालवणी परिसरात काल रात्री एका अज्ञात तरुणाची काही लोकांनी मिळून त्या तरुणाला दगडाने ठेचून त्याची अत्यंत निर्घृणपणे हत्या केली आहे. मालवणीच्या परिसरात असलेल्या कच्च्या रस्त्यावर अचानक एका तरुणाचा मृतदेह मिळाल्याने या संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आणि या मृतदेहाला पाहण्यासाठी तसंच मृतदेहाची ओळख पटवण्यासाठी या ठिकाणी मोठ्या संख्येने लोकांनी गर्दी केली होती. परंतु या मृतदेहाची अद्याप ओळख पटू शकलेली नाही. तसंच सध्या हा मृतदेह पोलिसांच्या ताब्यात असून पोलीस या घटनेचा तपास करत आहेत. एक अननोन बॉडी मिली है यहाँ. पहले तो हम लोग को अभी खबर मिली तो हम लोग यहाँ पहुँचे तो वह एक अननोन बॉडी है और उसका चेहरा पत्थर से उसका स्मैश किया है. एक ही इंजरी है. अभी तक उसका आइडेंटिटी डिस्क्लोज नहीं हुआ है. एक 25 इयर्स का उसका एज रहेगा और मोस्टली वर्कर क्लास रहेगा उसका. अभी उसका इंटेंशन क्या है, उसको किसने लाया है, किसने किया है, तो उसका भी हकीकत तो शायद रात को बॉडी का जो उसको बॉडी को देखने के बाद में मालूम पड़ता है कि रात को 10-12 बजे के बाद शायद हुआ होगा. शिवसेना अध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी मुंबईमध्ये असलेल्या रेसकोर्सला मुंबईकरांसाठी पुन्हा एकदा उघडण्याची इच्छा जाहीर केली. उद्धव ठाकरे हे बांद्रामधील MIG क्लबमध्ये आयोजित शिवसैनिकांच्या एका कार्यक्रमात बोलत होते. या कार्यक्रमादरम्यानच बोलत असताना त्यांनी आपली इच्छा व्यक्त केली आहे. MIG क्लबमध्ये आयोजित केलेल्या शिवसैनिकांच्या एका कार्यक्रमात शिवसैनिकांशी संवाद साधत असताना शिवसेना अध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी रेसकोर्सचा मुद्दा उचलून यावरती चर्चा केली. दरम्यान रेसकोर्स या विषयावरती बोलत असताना उद्धव ठाकरे यांनी रेसकोर्सला मुंबईकरांसाठी पुन्हा एकदा खुला करण्याची इच्छा व्यक्त करून दाखवली. ये है कि ये जो जमीन है वो लोगों की है और मुंबई की जमीन मुंबईकर के लिए खुली होनी चाहिए. मैं वहाँ कोई कुछ 5 स्टार 7 स्टार होटल बनाने की मांग नहीं कर रहा हूँ. वहाँ कंस्ट्रक्शन कुछ भी नहीं होगा. लेकिन जैसे बाहर हम देखते हैं अन्य शहरों में, अन्य विदेश में एक बहुत ही बड़ा अच्छा पार्क होता है, लोग टहलने के लिए आते हैं, बोटिंग होता है, बहुत सारी चीजें होती है. मुंबई में ऐसा क्यों नहीं चल सकता? राज्यातील कुपोषित बालकांची संख्या वाढतच असल्याने कुपोषणाच्या या वाढत्या प्रमाणाला रोख लावण्यासाठी राज्य सरकारने अंगणवाडी सुरू केली.
मात्र जो उद्देश साध्य करण्यासाठी अंगणवाडी योजना सुरू करण्यात आल्या तो उद्देश बुलढाणा जिल्ह्यात साध्य होत नसल्याचा धक्कादायक प्रकार या ठिकाणी समोर आलाय। राज्यातील कुपोषित बालकांची संख्या वाढतच असल्याने या कुपोषणाला आळा घालण्यासाठी राज्य सरकारने अंगणवाडी योजना सुरू केली व त्या माध्यमातून 3 वय वर्ष असलेल्या बालकांना सकस आहार देण्यात आला। तो आहार शासनाने ठरवून दिलेल्या कारखान्यात तयार केला जातो व त्यानंतर कंत्राट पद्धतीने ठेकेदारांमार्फत सर्व अंगणवाडींमध्ये हा आहार पोहोचवला जातो। हा सकस आहार बालकांपर्यंत पोहोचतो का व पोहोचतच असेल तर राज्यातील बालकांचं कुपोषण दूर झालंय का असे अनेक प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतात। तर बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर व जळगाव जामोड हे 2 तालुके आदिवासी प्रकारात मोडत आहेत। या दोनही तालुक्यांमध्ये आदिवासीयांची संख्या जास्त प्रमाणात आहे। त्यांच्यासाठी शासन विविध योजना राबवत आहे, मात्र त्या योजनेचा त्या आदिवासीयांना लाभ मिळत नसल्याचं स्पष्ट झालंय। THRच्या माध्यमातून प्रत्येक अंगणवाडीमधील बालकांना सुकडी, उपमा, शिरा असे भरगच्च जीवनसत्व असलेले पदार्थ दिले जातात। हे पदार्थ सीलबंद पॉकेटमधून पालकांना दिलं जातं। ते सर्व पीठ असतं, ते पीठ घरी घेऊन गेल्यानंतर त्याचं घरगुती पदार्थ तयार करून त्या बालकांना खाऊ घालावं, जेणेकरून त्या बालकांचं आरोग्य निरोगी व सुदृढ होईल व कुपोषितपणा दूर होईल असा उद्देश राज्य सरकारचा आहे। मात्र संग्रामपूर या तालुक्यातील हे सकस आहाराचे पॉकेट चक्क शेतकऱ्यांना विकलं जात असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे। या शेतकऱ्यांना सकस आहाराचे पॉकेट ठेकेदार विकत असल्याचं स्पष्ट झालंय। या जिल्ह्यामध्ये अंगणवाडीच्या बालकांचा खाऊ हा पर पॉकेट 10 रुपये किमतीने शेतकऱ्यांना जनावरांना खाऊ घालण्यासाठी विकला जात आहे। आदिवासी भागातील मुलांच्या तोंडचा घास हिरावून या ठिकाणचे ठेकेदार मुलांचा आहार भ्रष्ट पद्धतीने शेतकऱ्यांना विकत आहेत आणि हा सर्व प्रकार जेव्हा संग्रामपूर इथल्या पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांच्या लक्षात आणून दिला तेव्हा त्यांनी या प्रकारातील लोकांवर कारवाई करू असं आश्वासन दिलं। मात्र हे प्रकार सर्रास सुरू असल्याचं सांगण्यात येत आहे। लहान मुलांचा हा आहार ज्या शेतकऱ्यांना विकला जातो त्या शेतकऱ्यांना या संदर्भात विचारलं असता या आहाराने आमच्या जनावरांचं दूध देण्याचं प्रमाण वाढलं असल्याची माहिती या शेतकऱ्यांकडून देण्यात आली आहे। हा सर्व प्रकार धक्कादायक असून महाराष्ट्र शासन या गंभीर प्रकाराकडे लक्ष देईल का असा प्रश्न जिल्ह्यातील प्रत्येक सामान्य नागरिक सध्या विचारत आहे। बाल विकास प्रकल्प संग्रामपूर येथे एकूण 174 अंगणवाड्या आहेत। एकूण मुलं 15,648 मुलं आहेत। त्यापैकी 6 महिने ते 3 वर्ष लाभार्थ्यांना THR हा देण्यात येतो आणि 3 वर्ष ते 6 वर्ष या मुलांना खिचडी, मटकी हा पूरक पोषण आहार दिला जातो। THR मध्ये कुठल्या प्रकारचे आयटम असतात? THR मध्ये शिरा, उपमा, सुकडी आणि सातो हे पदार्थ पॅकिंगमध्ये दिल्या जातं। त्यामुळे तो 50 दिवसाचा आहार एका वेळी दिला जातो। तो बालकांपर्यंत पोहोचतो का? हो, त्या बालकांपर्यंत पोहोचतो। त्यासाठी आमच्या सेविकांकडून आम्ही रेकॉर्ड तसं मेंटेनन्स करतो आणि त्या लाभार्थ्यांच्या सह्या सुद्धा घेतो। हे कुठून आणता तुम्ही? मी शाळेतल्या पद्धतीने मी इथं घेतो। किती रुपयाला मिळतं हे? 10 रुपये। आणि किती घेता तुम्ही त्यांच्याकडनं? 10 ते 15 आणले तुम्ही? हे कुठून आणले? ते पोरकेच्या पद्धत तुम्ही आणले बरं, कुठून आणले? ठेकेदाराकडून। ठेकेदार किती रुपयाला देतो तुम्हाला? मुंबईमध्ये घेण्यात आलेल्या महिला सुरक्षा परिषदेत बोलत असताना गृहमंत्र्यांनी प्रत्येक घरात पोलीस दिला तरी देखील महिलांवरील अत्याचार थांबवता येणार नाहीत असं वक्तव्य करून RR पाटील यांनी आपली हतबलता बोलून दाखवली आहे। मुंबईमध्ये आयोजित केलेल्या महिला सुरक्षा परिषदेत गृहमंत्र्यांनी महिलांवर होणाऱ्या अत्याचाराविषयीचे उपाय सांगण्यापेक्षा महिलांवर होणाऱ्या अत्याचाराला कारणीभूत असणाऱ्या कारणांचा पाढा वाचून दाखवला। यावेळी ते म्हणाले की उत्तेजक छायाचित्र आणि बोल्ड जाहिराती हीच सर्वात मोठी महिलांवर अत्याचार होण्यासाठीची कारणं असल्याचा दावा त्यांनी यावेळी केलाय। तसंच बलात्कार हे ओळखीच्याच व्यक्तींकडून होत असल्यामुळे त्यामध्ये पोलिसांचा दोष काय असा सवालही पाटील यांनी यावेळी खडा केलाय।
शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामना या वर्तमानपत्रातून शरद पवारांवरती निशाणा साधत पवारांवरती जोरदार टीका करण्यात आली आहे. पुण्यातील फेसबुक प्रकरणानंतर शरद पवारांनी मोदी सरकारवर तोफ डागल्यामुळे विरोधक पवारांवरती चांगले संतप्त झाले असून शरद पवार हे पाकिस्तानी अतिरेकी हाफिज सईद सारखी गरळ ओकत असल्याची जळजळीत टीका करण्यात आली आहे. MIG क्लबमध्ये आयोजित केलेल्या शिवसैनिकांच्या एका कार्यक्रमात शिवसैनिकांशी संवाद साधत असताना शिवसेना अध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी रेस कोर्सचा मुद्दा उचलून यावरती चर्चा केली. दरम्यान रेस कोर्स या विषयावरती बोलत असताना उद्धव ठाकरे यांनी रेस कोर्सला मुंबईकरांसाठी पुन्हा एकदा खुलं करण्याची इच्छा व्यक्त करून दाखवली. राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे मार्च महिन्यात घेण्यात आलेल्या शालांत परीक्षेचा अर्थात 10वीचा निकाल हा येत्या 17 जून रोजी वेबसाईटवरून जाहीर होणार आहे. तसंच हे निकाल दुपारी 1 वाजल्यापासून विद्यार्थी वेबसाईटवर आपला निकाल पाहू शकतील. आळेफाटा पोलीस मदत केंद्राच्या जवळ असलेल्या नगर भागातून सायंकाळच्या 7च्या दरम्यान अवैध ओव्हरलोड असणारा व्हायवा ट्रक पुणे RTO पोलिसांनी पाठलाग करून पकडला गेला. मात्र या ट्रक चालकावरती वाळूची अवैध वाहतूक करण्यासंबंधात कायदेशीर कारवाई करण्यात आली का हा प्रश्न मात्र अद्याप निरुत्तरितच आहे. आणि या न्यूज बुलेटिन्स मध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. तुम्ही पाहत राहा टाइम TV महाराष्ट्र न्यूज, अचूक वेळ खरी गोष्ट. नमस्कार.